नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आर्य मांजरेकर व्हिडिओग्राफर आहेत. परवापासून आम्ही जे सांगतोय, की भारत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार, त्याची प्रचिती आता पाकिस्तानला आलेली असेल. परवा रात्री भारताने 25 मिनिटं फक्त हल्ला केला आणि पाकिस्तानातले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि भारताने दाखवून दिलं, की तुम्ही आमच्यावरती जो पहलगामवरती जो हल्ला केला, ज्याच्यात निरपराध भारतीय नागरिकांचा आणि एका नेपाळी नागरिकांचा तुम्ही खून केलात. खूनच म्हणायला पाहिजे याला. आणि ते निरपराध होते, निशस्त्र होते. तुमचं सामर्थ्य एवढंच होतं, की निशस्त्रांवर तुम्ही बेछूट गोळ्या चालवल्या. आणि वरती संदेश काय दिला, की मोदींना जाऊन सांग. मोदींना कळलेलं आहे आणि आता मोदींचा संदेश हा भारताच्या शस्त्रातनंच तुम्हाला मिळतोय. मोदींना बोलायची गरजच नव्हती. परंतु ही कसं रचना झाली त्याची एक थोडक्यात तुम्हाला मला ओळख करून द्यायची आहे. भारताने कशा चढत्या भाजणीमध्ये आपला पाकिस्तानभोवतीचा फास आवळलाय ते आपल्याला कळावं म्हणून मी हे मुद्दाम आधी थोडंसं प्रास्ताविक करतोय. सर्वात आधी आपण पाकिस्तानवरती आर्थिक प्रहार केला. त्यामुळे सिंधू पाणी वाटप करार आपण रद्द केला आणि त्यांना पाणी देणार नाही हे सांगितल्यानंतर तिथे पळापळ सुरू झाली. त्यावर मी आधी व्हिडिओ केलेलाच आहे. ते झाल्यानंतर पाकिस्तानने अतिशय खुळेपणाने सिमला करार स्वतःच रद्द करून टाकला. जो रद्द केल्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रण रेषा याचं याचं अस्तित्वच संपलं. त्यामुळे भारत कुठेही हल्ला करायला मोकळा झाला. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर मग मात्र भारताने पाकिस्तानवरती अटॅक करायचं ठरवलं. आणि पण हा अटॅकसुद्धा कसा त्याला इंग्रजीमध्ये कॅलिब्रेटेड अटॅक म्हणतात. म्हणजे अतिशय तोलून मापून अटॅक केला, की तुमच्या म्हणजे पाकिस्तानच्या नागरिकांना त्यांनी लक्ष केलं नाही. तर दहशतवादी ज्या दहशतवाद्यांनी इतकी वर्ष भारतामध्ये धुमाकूळ घातला होता. 14च्या आधी तर प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्याच्याही नंतर त्यांनी पठाणकोटचा हल्ला आपण बघा किंवा इतर ठिकाणचे हल्ले पुलवामाचा हल्ला म्हणा, असे हल्ले केलेच होते. त्या सगळ्यांना त्या वेळेला उत्तरं दिलीच होती. परंतु परवाचा पहलगामचा हल्ला मात्र ज्याच्यामध्ये धर्म विचारून आपल्या नागरिकांना मारलं, त्याला मात्र सहन करणं भारताला शक्यच नव्हतं आणि त्यामुळे भारताने ही आघाडी उघडलेली आहे. आणि आपण सुद्धा त्यांना आपला धर्म सांगून मारलं, की आमचा धर्म निरपराधांवरती हल्ले करत नाही. आमचा धर्म अपराधींना शासन करतो आणि त्याप्रमाणे पाकिस्तानच्या सगळ्या दहशतवादी संघटना ज्या होत्या त्यांच्या कॅम्पवरती आपण हल्ला केला. त्याच्यावरती मी व्हिडिओसुद्धा केलेला आहे आणि 9 ठिकाणी आपण हा हल्ला केला. आता त्याच्यानंतर आपण पाकिस्तानला खरं म्हणजे सांगितलं होतं, की तुम्ही अब भी सुधर जाओ. सुधरे तो कुछ हो सकता है. पण काय असतं, की एखादी गाडी जर उताराला लागलेली असली, तर तिला चटकन ब्रेकमुळे मारताच येत नाही. त्यामुळे पाकिस्तान सुधारण्याचा संबंधच नव्हता. त्यांनी रात्री आपल्या 15 शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बरं हल्ला म्हणजे कसा? मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या शहरांची हवाई संरक्षण यंत्रणा इतकी मजबूत आहे, की त्यांच्या कुठल्याही मिसाईलचा किंवा ड्रोनमधनं टाकलेल्या स्फोटकांचा काहीही परिणाम झाला नाही. ती सगळी मिसाईल किंवा स्फोटकं हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. नुसतं एवढंच नव्हे, त्यांची लढाऊ विमानंसुद्धा आपण पाडली. F-16, F-16 हे अमेरिकेचं अत्याधुनिक लढाऊ विमान त्यांनी पाकिस्तानला दिलं होतं. त्या विमानांना सुद्धा 2 विमानं आपण निश्चितपणे पाडलेली आहेत आणि अनेकसुद्धा पाडण्याच्या आपण तयारीत आहोत. एक विमान तर सरगोदा त्यांचा जो लाहोरच्या पश्चिमेला एक विमानतळ आहे, एअरफोर्सचा विमानतळ. तिथनं उडालं आणि तिथेच आपण त्याला पाडलं. म्हणजे इतकी आपली ज्याला एअर सुप्रिमसी म्हणतात, म्हणजे हवाई क्षेत्रावरती आपला हुकूमत इतकी चांगली आहे, की त्यांची विमानं आता उडून सुद्धा आपल्या मागे येऊ शकत नाहीत. तसंच त्यांना चीनने दिलेलं JF-17 नावाचं जे विमान आहे, ते सुद्धा आपण पाडलं. चीनने दिलेल्या शस्त्रास्त्रांची तर गंमतच वेगळी आहे. चीनने त्यांना मिसाईल्स दिली होती. PLA-15 नावाचं एक मिसाईल चीनने त्यांना दिलं होतं. त्याचे न फुटलेली मिसाईल आपल्याला अमृतसरच्या शेतामध्ये मिळालेली आहे. कारण ह्याच्यानंतर पाकिस्तानने काय केलं, आपल्या शहरांवरतीच हल्ले करायला सुरुवात केली. आपल्या शहरांवरती 15 शहरांवरती त्यांनी हल्ले केले. त्यातल्या एकाही शहरात नुकसान झालं नाही. कारण त्या सगळ्या शहरांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, एअर डिफेन्स आपला मजबूत होता आणि त्यामुळे त्यांची सगळी शस्त्रास्त्र आपण हवेतच उडवून टाकली. म्हणजे तुम्हाला कदाचित त्या महाभारत सिरियलची आठवण होईल, की शस्त्र हवेत जातं आणि पांडवांकडच्या बाणाने त्या शस्त्राचा हवेतच स्फोट होतो. तसंच काहीतरी झालं आणि त्याचे आपण व्हिडिओ पण दाखवले.
हे सगळं केल्यानंतर पाकिस्तानला अक्कल येईल अशी एक आपल्याला आशा होती, पण ती त्यांना यायचीच नव्हती, कारण त्यांचा मुळी समाजच अक्कलवान समाज नाही आहे, दुराग्रही समाज आहे. आणि तो मॅड मुल्ला मुनीर त्यांचा जनरल असल्यामुळे त्यांनी भारताच्या शहरांवरती हल्ले करायला सुरुवात केली. आणि लक्षात ठेवा, हे हल्ले शहरांवरती झालेले होते, भारताच्या सैनिकी तळांवरती झालेले नव्हते. आपण पाकिस्तानच्या सैनिकी तळांवरती सुद्धा हल्ले केले नव्हते, आपण फक्त त्यांच्या दहशतवादी तळांवरती हल्ले केले होते, कारण दहशतवाद्यांना आपण क्षमा करणं शक्यच नव्हतं. पण पाकिस्ताननी आपल्या नागरिकांवर हल्ले करायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मात्र भारताने पाकिस्तानला दाखवून दिलं की मोठा भाऊ कोण आहे, तुमचा बाप कोण आहे, तो भारत आहे. तेव्हा बापाशी अशी मुजोरी तुम्ही करू शकत नाही. आणि मग आपला प्रचंड हल्ला सुरू झाला आणि तो सगळ्या बाजूनी आपण हल्ला सुरू केलाय. आपण पाकिस्तानची सगळ्या बाजूनी नाकेबंदी करायला सुरुवात केली. आता उदाहरणार्थ आपण पाकिस्तानवरती त्यांच्या 10 शहरांवरती हल्ले एकदम सुरू केलेले आहेत. ती 10 शहरं कुठली? तर इस्लामाबाद ही राजधानी, रावळपिंडी हे सैन्याचं हेडक्वार्टर, लाहोर हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी समजली जाते ते लाहोर, मुझफ्फराबाद म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असलेलं त्यांचं राजधानीचं शहर, कोटली तिथेच असलेलं एक शहर जिथे आर्मीचा कॅन्टोन्मेंट आणि दहशतवाद्यांचा कॅम्प होता. नंतर कराची, पाकिस्तानचं आर्थिक राजधानी जी समजली जाते, त्या कराची आणि कराची बंदरावरती तुफान हल्ला चढवण्यात आलेला आहे. काल रात्रीची गोष्ट, काल जवळजवळ 2:30-3 पर्यंत मी हे सगळं बघत होतो. भवालपूर पाकिस्तानचं एक महत्त्वाचं शहर, ते भवालपूर शहर जे आहे ते भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेपासून 180 किलोमीटर आतमध्ये आहे, पण नियंत्रण रेषेवरती भवालनगर नावाचं एक शहर आहे, त्या शहरावर सुद्धा हल्ला झाला. आणि भवालनगर रिकामं करण्याची परिस्थिती पाकिस्तानवरती आली, त्यांनी तिथल्या नागरिकांना हलवायला सुरुवात केली. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा, त्या क्वेटामध्ये आपण हल्ला केला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला इथे सांगायची आहे की क्वेटा हे समुद्रापासून बऱ्यापैकी आत आहे, जवळजवळ 280 किलोमीटर समुद्रापासून आत आहे क्वेटा. पण क्वेटाच्या दक्षिणेला 280 किलोमीटरवरती एक बंदर आहे, प्रसिद्ध बंदर आहे ओर्मोरा, त्या बंदराचं नाव. हे बंदर अलेक्झांडरच्या काळापासून अस्तित्वात आहे. अलेक्झांडर जेव्हा चंद्रगुप्ताच्या स्वारीला घाबरून भारतातनं पळून गेला पोरसाच्या लढाईनंतर, तर तो समुद्रमार्गे गेला आणि तेव्हा त्याची सेना या ओर्मोरा बंदरात थांबली होती आणि तिथे त्याचा एक जनरल ओर्मोज मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ या बंदराचं नाव, या गावाचं नाव ओर्मोरा ठेवलेलं आहे. तर या ओर्मोराच्या इथे पाकिस्तानचा सबमरीन बेस आहे, त्यांच्या पाणबुड्या इथे ठेवल्या जातात. त्या ओर्मोरावर सुद्धा आपण हल्ला केला. आता हा कसा केला? आपलं विमानवाहू जहाज विक्रांत आणि त्याच्याबरोबर इतर 26 नौदलाची जहाजं ही अरबी समुद्रात ठाण मांडून बसलेली आहेत. आणि त्या विक्रांतावरनं जे विमानांनी उड्डाण घेतली, ते विमानभाऊ आहे, त्यांनी या ओर्मोराचा घात केला, त्यांनीच कराची उडवलं आणि त्यांनीच पुढे जाऊन क्वेट्यावरती सुद्धा बॉम्बिंग केलं. अर्थात क्वेटा ही बलुचिस्तानची राजधानी आहे, त्यामुळे क्वेट्यावरती जेव्हा बॉम्बिंग केलं तेव्हा क्वेटाच्या आजूबाजूला जे पाकिस्तानी सैन्य होतं ते पळून गेलं. ते पळून गेल्यानंतर बलूच लिबरेशन आर्मीने डाव साधला आणि बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचं आपलं ध्येय जवळजवळ पूर्णत्वास आणलेलं आहे. क्वेटा आता त्यांच्या ताब्यात आहे. क्वेटा पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात अजिबात राहिलेलं नाही. आणि या सगळ्या मोठ्या शहरांवरती, इस्लामाबादवरती जो आपण हल्ला केला, तो नवाज शरीफ आणि शहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त 2 किलोमीटरवरती आपण हल्ला केलेला आहे आणि त्यांना पळून जायची पाळी आली आहे. अशा बातम्या आहेत की पाकिस्तानमधनं, पाकिस्तानी एअरपोर्टवरनं त्याच वेळेला 4 प्रायव्हेट विमानांनी उड्डाण केलं आणि त्या विमानात कदाचित मुनीर असेल, कदाचित हे लोक असतील, कदाचित इतर कोणी दहशतवादी म्होरके असतील. मग ते आता पळून जात आहेत. आता त्यांना भारताच्या हल्ल्याची धग सहन होत नाहीये, त्यामुळे पळून जात आहे. आपल्या कुटुंबाला त्यांनी ऑलरेडी परदेशी पाठवलेलंच आहे, आता ते स्वतः देखील पळून जात आहेत. बातमी अशी आहे की मुनीरला अटक केलेली आहे आणि त्याच्या जागी त्याचा जो असिस्टंट होता साहिर शमशेद मिर्झा, त्याची नेमणूक व्हायची आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आत्ता. आणि मुनीरला अटक केल्यामुळे मुनीरच या सगळ्या हल्ल्याचा सूत्रधार होता आणि पाकिस्तानची वाईट परिस्थिती करण्यात मुनीरच जबाबदार आहे, म्हणून पाकिस्तानी सेनाच आता त्याच्या नरडीचा घोट घ्यायला सज्ज झालेली आहे. शिवाय इम्रान खानला जे मुनीरने तुरुंगात टाकलं होतं त्याला सोडवा म्हणून एक पाकिस्तानमध्ये वेगळी मोहीम काढलेली आहे की इम्रान खानला आता सोडवा, कदाचित तोच यातनं काहीतरी मार्ग काढू शकेल. मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्या बस्तीची बात नाही आहे, हे पाकिस्तानी जनता पुरेपूर ओळखून आहे. आता हे सगळं केल्यानंतर BLAनी म्हटलं असं क्वेटाचा ताब्यात घेतलेला आहे आणि TTP उत्तरेकडनं खाली येत आहे, त्यामुळे पाकिस्तानला
फार कठीण दिवस आलेले आहेत आणि हे होता होता पाकिस्तानवरती चहूतर्फा हल्ला जो झालेला आहे, भारताची मिसाईल्स, भारताची विमानं आणि भारताचा ड्रोन या सगळ्यांचे संयुक्त हल्ले पाकिस्तानवरती सध्या होत आहेत आणि पाकिस्तानाला पळताभुई थोडी झालेली आहे, हे मात्र अगदी नक्की. शरीफच्या घरावरती हल्ला केला मी सांगितलंच तुम्हाला. नंतर लोकल पाक जे होते तिथे पाक सैन्य त्यांना क्रश केलेलं आहे आणि आता लोकल पाक नागरिक जे आहेत ते मुनीरच्या विरुद्ध एकवटलेले आहेत. नागरिकांचा सैन्याला सपोर्ट नाही आहे, नागरिकांना इम्रान खानची सुटका हवी आहे. अजून सैन्याला इम्रान खानला सोडायची हिंमत झाली नाही आहे, कारण इम्रान खानला सोडलं आणि त्यांनी आदेश दिले तर पाकिस्तानची जनता सैनिकांना मारून टाकेल. त्यामुळे सैनिकांचं आयुष्य अनेक खडतर होत जाईल. हे सगळ्याची चिन्ह आपल्याला दिसायला लागली आहेत. अत्यंत सावधपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले डाव टाकत, आपल्या सोंगट्या खेळवत असे हे हल्ले केलेले आहेत आणि त्या हल्ल्यानंतर आता आपण पाहिलं की मुनीरला तुरुंगातच टाकतील ते आणि पाकिस्तानातल्या अशा प्रकारे तुरुंगात केलेले लोक सहसा बाहेर येत नाहीत जिवंत. त्यांना खतम करण्याची साधारण योजना असते. त्या मुनीर स्वतःच्याच मरणाने मरणार आहे, स्वतःच्याच लोकांच्या हातात जाऊन मरणार आहे, हे जवळजवळ निश्चितच झालेलं आहे. आता पुढे काय? पुढे पाकिस्तान शरणागती पत्करेपर्यंत किंवा आपली चूक कबूल करेपर्यंत आपण हा हल्ला सोडणार नाही आणि आपल्याकडे अजून भरपूर दारुगोळा आहे, भरपूर शस्त्रसंभार आहे. त्यामुळे हा प्रकारचा हल्ला करून पाकिस्तानला जेरी सांडणं, गुडघ्यावर टेकायला लावणं हे आपल्याला शक्य आहे आणि त्या घटना आता होऊ घातल्या आहेत. पाकिस्तानी सैन्य पळून जात आहे. पळताना सुद्धा ते त्या मुनीर आणि यांना सगळ्यांना शिव्या देतच पळत आहेत की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विनाकारण या युद्धात गोवलं आणि आता आम्हाला हे युद्ध नको आहे, आम्हाला हे सहन होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला दिसेल की पाकिस्तानी लोकांचं तिथे काही आता बरोबर चाललेलं नाही. आता एक गोष्ट मात्र आपल्याला सांगायची आहे. या सगळ्या अतिशय चांगल्या बातम्या आहेत आणि या बातम्यांकरता आपण आपल्या सरकारचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांची सगळी टीम म्हणजे राजनाथ सिंग असतील, पियुष गोयल असतील, कितीतरी लोक आहेत आणि आपले तिन्ही सैन्याचे जनरल्स, आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, त्याच्यानंतर रॉचे जे प्रमुख ज्यांनी उत्तम इंटेलिजन्स पुरवला, उत्तम बातमी शत्रूची पुरवली, हे सगळे अभिनंदनास पात्र आहेत. आणि पाकिस्तानचे विमान पाडणारे आपले जे लोक आहेत, पाकिस्तानचं F-16 विमानही आपण पाडलं आणि त्यांचा पायलटला आपण तुरुंगात टाकलेलं आहे. F-16ची एक गंमत आपल्याला सांगायची आहे. अमेरिकेने F-16 विमानं पाकिस्तानला दिली खरी, पण त्यांना अट घातली होती की ही विमानं फक्त पाकिस्ताननी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यासाठीच वापरायची. पण पाकिस्तान ती सर्रास आता भारतावरती हल्ला करायला वापरतोय. याचा कुठेतरी त्याला अमेरिकेकडनं पायबंद होईल अशी अपेक्षा आहे. अमेरिका बहुतेक त्याच्यावरचं सॉफ्टवेअर ब्लॉक करून टाकेल, त्यानंतर ही विमानं धड उडणारच नाही. ती पण एक शक्यता आहे. तर या सगळ्या प्रकारामध्ये आपण जे जे काही केलेलं आहे, आपल्या शहरांवरती त्यांनी एवढे हल्ले केले, पण आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते सगळे हाणून पाडलेले आहेत. तो एक मोठा धक्का पाकला आहे. पाकला कल्पना नव्हती. त्यांना वाटलं की भारत त्यांच्या शहरांवरती हल्ले झाले की शरणागतीस येईल. तसं काही होताना दिसत नाही आहे. पाकिस्तान नाकमुठीत धरून शरणागती जेव्हा येईल, तो होणारच आहे आज ना उद्या, कदाचित आजच होईल, कदाचित उद्या होईल. त्या शरणागत पाकिस्तानला नंतर कोणाकडे तरी नेऊन आपण आणखीन बढवून पाहिलं पाहिजे. तर त्याकरता आपण परदेशात सुद्धा मोहीम उघडलेली आहे. परदेशामध्ये अमेरिका आपला मित्रराष्ट्र आहे, रशिया आपलं मित्रराष्ट्र आहे. त्या दोन्ही राष्ट्रांनी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. अमेरिकेने एका ठिकाणी म्हटलं आहे की तुम्ही आणि पाकिस्तान आपल्यामध्ये निपटून घ्या, आम्हाला याच्यामध्ये पडायचं नाही. पण याचा अर्थ असा की ते पाकिस्तानचे संरक्षण करणार नाही, कारण अमेरिका भयंकर रागावलेली आहे. त्यांचं F-16 विमान भारताने पाडलेलं आहे. त्यामुळे यापुढे F-16 विकताना त्यांच्यावर बंधनं येतील. लोक म्हणतील तुमचं F-16 नीट चालत नाही, तुम्ही कोणाला दिलं आणि त्याचे काय झाले परिणाम ते आम्हाला कळवा. त्यामुळे लवकरच अमेरिकेशी आपली वार्ता होईल या विषयावरती. पाकिस्तानला तर आपण कळवलंच आहे की तुम्ही जास्ती दुस्साहस केलं तर आम्ही उरलेली विमानंही तुमची पाडून टाकू आणि ती आपण पाडण्याच्या मागे सक्षम आहोतच. तर हे सगळं होत असताना भारतीयांमध्ये जल्लोष आहे. पाकिस्तानचं स्टॉक एक्सचेंज कोलमडलेलं आहे. पाकिस्तानमध्ये पैसे नाही आहेत, टॅक्सेस वसूल होत नाहीत, कारण व्यवसाय चालत नाहीत, इन्व्हेस्टमेंट करायला कोणी येत नाही. इतका अस्थिर देश बनवून ठेवला आहे. हे लोक काही फार दिवस राज्यावर राहतील असं वाटत नाही. बहुतेक येत्या आठवड्यातच त्यांचं राज्यही खालसा होईल आणि त्यांचं जे काही महत्त्व होतं या लोकांचं, आर्मीचं, ते महत्त्व देखील संपून जाईल याची मला खात्री आहे. हे इतके प्रकार आपण करून पाकिस्तानला जेरीस आणतो आहोत आणि अजून सुद्धा काही काळ आपल्याला ते करायला लागणार आहे, कारण
राष्ट्रगीतं वगैरे जी असतात ती त्या देशांची स्वतःची असतात. त्यांचं राष्ट्रगीत अमर शोधार बांगलादेश असं आहे. नाही, बांगलादेश नाही आहे. ते बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे. आय एम सॉरी. पाकिस्तानचं राष्ट्रगीत कुठलं आहे ते आता त्यांना आठवणार सुद्धा नाही, इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे. हा देश आता मोडकळीला आलेला आहे. बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यातच जमा आहे. बलुचिस्तान एका बाजूला गेला की त्यांचे रिसोर्सेस सगळे संपतात. ग्वादर बंदर त्यांच्याकडनं जातं. कराची बंदर आणि ओरमोरा बंदराची आपण दुर्दशा केलेली आहे. 71 साली सुद्धा आपण कराची बंदराची अशीच दुर्दशा केली होती बरं का. त्यावेळेला आपल्याकडे कराची बंदरापर्यंत हल्ला करणारी मिसाईल्स नव्हती. पण आपल्याकडे ज्या मिसाईल्स बोटी होत्या रशियाकडनं आपण घेतल्या होत्या, छोट्या बोटी आहेत. मी स्वतः त्या बोटीवरती गेलेलो आहे. माझा भाऊ त्या बोटीवरती कार्यरत होता. तिथे मी गेलेलो आहे. तर त्या बोटी आपण ओढत फ्रिगेट तिकडे घेऊन गेली. निलगिरी फ्रिगेट मला वाटतं गेली होती त्या बोटी ओढत आणि कराचीपासून थोड्या अंतरावरनं त्यांनी मिसाईल टाकून कराची बंदराला आग लावली. ती 3 दिवस जळत होती. तिथल्या सगळ्या ऑइल डेपोला आपण आग लावली. तसंच नुकसान आपण कराचीचं सध्या करतोय. फक्त आपल्या विमानवाहू नौका विक्रांत तिथे आहे आणि त्याच्याबरोबर 26 जहाजं आहेत. या वेळेला लक्षात घ्या, कुठल्याही युद्धाचा मनू पालटायला एक बगल जी असते शत्रू सैन्याची, ती बगल फोडावी लागते. शत्रू सैन्याचा अटॅक फोडायला लागतो. त्याला बगलीला फ्लँक म्हणतात. तर डिसायझिव्ह फ्लँक युद्धामध्ये लागते. आपली डिसायझिव्ह फ्लँक यावेळेला आपली नेव्ही असणार आहे. भारत-पाक युद्धामध्ये नेव्हीची कामगिरी खूप जास्ती झालेली नव्हती. यावेळेला मात्र नेव्हीने चमत्कारच घडवलेला आहे. कराचीचं मोडलं आणि क्वेटा आणि ओरमोरा बंदर मोडलं की पाकिस्तानला बाहेरून सप्लाय येण्याची जागाच संपते. कराचीला विमानाने असा किती सप्लाय येणार? त्यांच्याकडे सध्या अन्नधान्य नाही आहे. त्यांच्याकडे महागाई प्रचंड आहे. पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याचं तर भारत गंमतच करतोय. आताच बातमी आली की सलाल धरण जे आहे चिनाबवरचं, त्या धरणाचे दरवाजे आपण एकदम उघडलेत आणि चिनाबला पूर आलाय, तो पाकिस्तानला पाठवलाय. त्यामुळे पाकिस्तानला पूर आणि दुष्काळ, दुष्काळ आणि पूर अशा सायकलमध्ये अडकवण्याची शक्ती आपल्याकडे आहे आणि त्या शक्तीचा आपण यावेळेला वापर करणार आहोत. हे भोंगळ सरकार नाही आहे. आधीच्या सरकारांनी पाकिस्तानचे तुकडे करून सुद्धा त्यांचे 93,000 कैदी परत केले. यावेळेला तसलं काही होणार नाही. पाकिस्तानचे लोक आत्ताच त्यांच्या सैनिकांच्या विरुद्ध आहेत. सैन्याने आपल्याला या गतीत आणलं आणि मुनीरने या गतीत आपल्याला आणलं, हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्या मुनीरच्या मागे आता ते हात धुवून लागलेले आहेत. अशी एक बातमी आहे की मुनीरला तुरुंगात टाकून साहिर शमशेद मिर्झा याचा राज्याभिषेक व्हायचा आहे सैन्यप्रमुख म्हणून. हे जवळजवळ नक्कीच झालेलं आहे. ती चांगली बातमी, चांगली म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगली, आपल्या दृष्टीने सगळे एका मानेचे मणी असतात. पण मुनीर हा धर्मांध होता. हा मिर्झा कदाचित तेवढा धर्मांध नसेल. हा चकवालमध्ये याचा जन्म झाला, म्हणजे पूर्णपणे पाकिस्तानीच आहे. परंतु धर्मांध हाफिज वगैरे हा काही नाहीये. आणि आता कोणीतरी शहाण्या माणसाने पाकिस्तानचं राज्य ताब्यात घ्यायचे, कारण शरीफ खानदान तर स्वतःच घाबरलेलं आहे. त्यांच्या घरापासूनच इतक्या जवळ बॉम्बस्फोट झालेले आहेत. इस्लामाबाद सुद्धा सुरक्षित नाहीये. पाकिस्तानमध्ये सुरक्षित जागाच नाहीये. हे दहशतवादी सुद्धा. आणखीन एक बातमी आहे, ISI हेडक्वार्टरच्या समोर मोठे खड्डा खणतायत. कबर खणतायत स्वतःची, का लपायला भंकर बांधणार आहेत, का काय करणार आहेत माहीत नाही. तोंडी यांची पाटीलकी खूप चाललेली होती, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, हम न्यूक्लिअर है, हम ये है, हम वो है. खरं म्हणजे थर्ड रेट देश आहे, भीक लागलेला देश आहे. भिकारिस्तान मी त्यांना म्हणतो, ते उगीच म्हणत नाही. या भिकारिस्तानचे 4 तुकडे कमीत कमी केले पाहिजेत, म्हणजे सिंध सुद्धा वेगळा झाला पाहिजे. त्यानंतर यांचं काय करायचं ते आपण बघून घेऊ. बहुतेक ती वेळ येत्या आठवड्यात येईल अशी शक्यता आहे. बाकी सगळे देश गपचीप आहेत. जे चांगले देश आहेत ते आपल्या बाजूनी आहेत. यांच्या बाजूनी फक्त चीन. पण चीन सुद्धा सध्या यांच्या बाजूनी पूर्ण नाही आहे. तर त्यांनी जो माल दिला त्या मालाची पण इथे वाट लागलेली आहे. चीनने JF-17 नावाचं जे विमान दिलं होतं, त्या JF-17 विमानं 2 आपण पाडली. F-16 2 पाडली. आणखीनही 2 विमानं आपण पाडली आणि ती मिसाईल्सने आपण पाडलेली आहेत. अजून आपली राफेल हवेत उतरून पाकिस्तानावरती गेलेलीच नाही आहेत. ती सुद्धा लवकरच जातील. पाकिस्तानला आता कुठनंही सुटका नाही. सगळ्या बाजूने पाकिस्तानला आपण वेढून टाकलेलं आहे आणि त्यांना आपल्या टर्म्सवरती शरणागती पत्करावीच लागेल. हे सगळे जे दहशतवादी आहेत ते त्यांना भारताला सोपवून द्यायला लागतील आणि पुन्हा पाकिस्तानचे तुकडे POK आपल्या ताब्यात देणं, या सगळ्या घटना येत्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला हे घडवून आणून देऊ शकेल. आणि आता मला एक शेवटचा मुद्दा मांडायचा आहे की हे जसं पाकिस्तानवरती आपण हत्यार उपसले आणि पाकिस्तानला पूर्णपणे निस्तनाबूत आपण करतोय, तसंच आपल्या देशातले जे मिनी पाकिस्तानी आहेत, विपक्ष आहे, इतर पक्ष आहेत, वक्फच्या बाजूने लढणारी लोक आहेत, या सगळ्यांना आता वेचून वेचून ठोकण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण इकडे आपण फ्रंटवरती जिंकायला जाऊ आणि इथे घरामध्ये त्यांनी जर आगी लावल्या तर आपल्याला ते जड जाईल.
त्यामुळे इथल्या लोकांचा संपूर्ण समाचार अमित शहा यांचं गृहमंत्रालय घेईल याची आपल्याला खात्री आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं याच्यावरती सुद्धा लक्ष आहे. इथले जे साप आहेत म्हणजे अस्तनीतले निखारे तेही विझवायचे आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्या जनतेचा सहभाग पाहिजे. भारतीय जनता सध्या प्रचंड मोठ्या मूडमध्ये आहे. भारतीय जनतेने सगळीकडे उत्सव साजरे केलेले आहेत. पाकिस्तानी जनतेने पण उत्सव साजरे केलेत की मुनीर आणि त्याची थर्ड रेट आर्मी ही मार खातीये. बघूया पुढे काय होतं ते. मी वेळोवेळी व्हिडिओ याच्यावरती करतच राहणार आहे. आमच्या व्हिडिओला असलेला सपोर्ट अतिशय मौल्यवान आहे. असाच सपोर्ट ठेवा. देशभक्तांनी इथे एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाकिस्तान समर्थक इथले डावे, इथले हिरवे, इथल्या सगळे साप वळवळणारे काँग्रेस पार्टी त्यांची तोंड पाहिलीत का? पाकिस्तानचा वरती हल्ले झाल्यानंतर त्यांची तोंड आनंदाने फुललेली नाही आहेत. तोंड असं करून बसलेले आहेत जणू काही त्यांच्याच घरात कोणीतरी बॉम्ब फेडले. बघा यांची एकूण नियत बघा कशी आहे. आणि या सगळ्यांना आपण सरळ करणार आहोत. भारतीय जनता याच्यात उत्स्फूर्तपणे सामील होईल याबद्दल मला अजिबात शंका नाही. सरकार, जनता, लष्कर या तिघांनी मिळून हा संबंध पाकिस्तानचा खेळखंडोबा करून टाकलेला आहे. तो असाच चालू राहील. पाकिस्तानचे तुकडे आपल्याला लवकर पाहायला मिळतील या शुभेच्छांसह मला हा छोटासा पॉडकास्ट थांबायचा आहे. आपण हा पॉडकास्ट बघितलात याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. जय हिंद.